नमस्कार मित्रांनो, चला तर आज पाहूया आपण अतिरापल्ली वॉटरफॉल। त्याच्या पहिले आम्ही पोस्टर हॉटेलमध्ये राहिलो होतो, तिथला एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवतो। हे हॉटेल सिद्धार्था म्हणून होतं अतिरापल्लीच्या जवळच्या टाउनमध्ये। तर तिथे गेल्यानंतर खूप भारी डेकोरेशन वगैरे, खूप मोठं हॉटेल होतं। आणि हे अतिरापल्लीला जाण्यासाठी पहिले तुम्हाला चालाकुडीला जावं लागतं। चालाकुडी रेल्वे स्टेशन आहे आणि बस पण तिथं अवेलेबल आहेत। तर तिथं तुम्ही राहू शकता थोडे अफोर्डेबल प्राइस मध्ये। तिथून मग तुम्ही अर्धा एक तासाचा रस्ता आहे, अतिरापल्लीला जाऊ शकता। हे आहे आपलं आजच्या दिवसाचं रूम, बघू शकता। हे पूर्ण ते कार्डने स्वाईप करून उघडायचं आहे। हे आपलं रूम आहे आजच्या दिवसाचं, 2200 रुपयाचं रूम आहे। हे पीओपी खूप छान आहे इथं, आणि इथं बेड आहे एक सुंदरसा असा, जुली खेळते इथं। तर खूप छान पेंटिंग पण आहे। इथलं बेसिन आणि बाथरूम खूप छान आहे इथलं। हे आहे संडास टॉयलेट, आणि इकडं आहे अंघोळी। खूप छान आहे, खूप मोठा शॉवर आहे, तुम्ही बघू शकता। गरम पाणी पण येतं आणि थंड पाणी पण येतं। आणि सुरेशाची मम्मी आम्ही चाललो अतिरापल्लीला। हे बघा मॉडेल काम केलं इथं। अतिरापल्लीला जात असताना मोठे फॉरेस्ट होते तिथं, आणि जागजागी बोर्ड पण लागलेले होते। इथं हाती वगैरे डिस्टर्ब करू शकतात, जंगली प्राणी डिस्टर्ब करू शकतात म्हणून असं हे रिझर्व फॉरेस्ट होतं वाटतं। त्याच्यामधून जवळजवळ अर्धा एक तास म्हणजे पाऊण तास लागतो तिथं जायला अतिरापल्लीला। इधर गेट है, अभी एंट्री कर रहे हैं इधर। चला चल जुले। नेरपो मित्रांनो, आता आपण आलो आहे अतिरापल्लीला। तर बघू शकता खूप छान आहे। आपण इथं जाऊ। वरतून जास्त व्ह्यू दिसत नव्हता, म्हणून तिथं साईडने एक मस्त रोड आहे, हे पैदल जावं लागतं। तिथून स्टेप्स वगैरे आहेत, काही दगड वगैरे लावलेले आहेत। त्याच्यातून गेल्यानंतर खाली गेल्यानंतर खूप छान व्ह्यू दिसतो। हे जवळजवळ 400 मीटरचा रस्ता असेल बहुतेक, पण खूप दमून जातं मला, कारण की पूर्ण उतरती आहे आणि चढती पण तिकडनं आहे। तर बघू शकता कसं एकदम डेन्स फॉरेस्टमधून एक नॅचरली क्रिएट केलेला रस्ता आहे हा। माझी चिमकली आणि बायको दोघं तर बघतच राहिले, किती सुंदर सगळीकडे नॅचरल आणि खूप सुंदर असा वॉटरफॉल होता। वॉटरफॉल बघता बघा खूप टाइम स्पेंड केला आणि खूप मस्ती पण केली चिमकली बरोबर आणि फोटोशूट वगैरे केले। त्याच्यानंतर निघालो आम्ही परत जायला
परत जाताना तिथं सारे पाल्म ट्री होते, ते पाम ऑइल वगैरे खात होते. त्याच्यानंतर शेवट केलं एका केरळ स्टाईलच्या जेवणाने, केळीच्या पाण्यावर आणि चिकन फ्राय दिलं होतं त्यांनी. मस्त जेवण केलं आणि इथं आपला ब्लॉग समाप्त झाला आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.